कृष्णाचा प्रतिम असं स्वागत केलं. ज्यांनी जसं पाहावं तसं तो वाटायचा भासायचा. तरुण मुलीला आपल्या मित्राप्रमाणे, वृद्ध एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपल्या मुलाप्रमाणे, मित्राला मित्राप्रमाणे, मल्लांना मल्लाप्रमाणे, योद्ध्यांना योद्ध्याप्रमाणे तो वाटायचा. जशी त्याची भावना असेल तसा कृष्ण प्रत्येकाला दिसायचा. मंदिरामध्ये गेले. एका डोब्याकडे कपडे शिवण्याकरता तो देत नव्हता. तिच्या कानाखाली एक आवाज काढला आणि त्याच्याकडनं कपडे सगळे घेऊन घेतले. सगळ्या मुलांनी सगळ्या कपड्यांनी कपडे परिधान केले नवीन. रस्त्याने जात असताना कुब्जा नावाची स्त्री हातामध्ये सुंदर असा सुगंधित उटणा घेऊन, चंदन घेऊन महाराज कौशला लावण्याकरता जातो. पाहिलं भगवंताने त्या कुब्जेकडे. ही कुब्जा म्हणजे मागच्या अवतारामधली मंथरा दासी. या अवताराची कुब्जा झाली. 3 ठिकाणी वाकडी आहे, त्याला भागवतामध्ये त्रिवक्रा म्हणतात. वाकड शरीर आहे 3 ठिकाणी. पाण्याकरता अतिशय कुरूप आहे. पण तरी भगवान परमात्मा तिला पाहून म्हणतात, हे सुंदरी, थोडासा आम्हालाही कुंकुम तिलक लाव. ते सुगंधित उठणं, ते गंध आम्हालाही लाव. पाठीमागे वळून बघितलं. खूप जणांनी सांगितलं, कोणा सुंदरी म्हणताय, चेष्टा करताय, मस्करी करताय, कोणत्या अंगाने सुंदर आहे मी? 3 ठिकाणी वाकडी आहे, तुम्हाला माहिती आहे. पाण्याकरता अतिशय कुरूप आहे, घाण आहे माझा चेहरा, तुम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं असूनही तुम्हाला सुंदरी म्हणताय, चेष्टा करताय, मस्करी करताय. एखाद्याच्या अंगाला कोणी अपंग असेल, कोणी आंधळ असेल, कोणी व्यंग असेल, भगवंताच्या थोड्याशा अवकृपेमुळे त्याला हे शरीर प्राप्त झालं असेल. कोणी सुंदर आहे, कोणी पाण्याकरता कुरूप आहे, हे त्याचं त्याचं प्राप्त नसतं. कुणाकडे पाहून हसू नये, कुणाची चेष्टा मस्करी करू नये. न जाणो देवाने आपल्याला सुंदर बनवलं, ते आपलं सौंदर्य टिकेल न टिकेल काय सांगता येते. आपल्यालाही अचानक एखादा त्वचारोग झाला, तो कशाने बरा होत नाही. चुकून एखादा ऍसिडचा थेंब त्याला आपल्या तोंडावरती पडला तर होतं नव्हतं होऊन जाईल. आपला चेहरा अर्थात पाहावासा वाटणार नाही, असा चेहरा होईल. म्हणून भगवंतांनी चांगलं दिलंय, समाधान माना. पण आपल्याला चांगला चेहरा दिला म्हणून एखाद्याला व्यंग आहे, एखादी व्यक्ती पाहण्याकरता कुरूप आहे, त्याच्यावरती हसणं
त्याच्यावरती तिष्ठामस्करी करणं हे चांगलं नसतं. नियतीचा न्याय तो वेगळा असतो. आपण आज तिष्ठामस्करी केली, त्या नियतीचा खेळ गोल फिरून आपल्याकडेच येत असतो. आणि अचानक असा त्वचारोग होतो की जगात कोणीच बरा करू शकत नाही. होत्याचं नव्हतं होऊन जाते. पाहुण्या रावण्यापुढे जाण्याची इच्छा होत नाही. आपण होतो कसं, झालं कसं, दुसऱ्यावरती हसण्याचा परिणाम, दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याचा परिणाम, दुसऱ्यांना कमी लेखण्याचा परिणाम भोगावा लागत असतो. कुणाच्या वेगावरती हसू नये. देवाने नाही दिला त्याला पाय, नाही त्याला एक हात, नाही त्याला एक डोळा, नशे त्याला चांगलं बोलताय, एखादा अंग त्याला कमी असेल, त्याच्यावरती हसण्याचा आमचा काय अधिकार आहे? तो त्याचा प्रश्न आहे. तो जीवन जगतोय, त्याच्या वेगावरती आपण समाधान मानू नये, आपण हसू नये. आज आपण तंदुरुस्त, उद्या राहू सांगता नाही येत. जगात काही होऊ शकते, कोणाच्याही जीवनामध्ये उलटापालट होऊ शकते आणि काही बिघडू शकते माणसाचं आयुष्य. कधी कुणावर हसू नये. तुम्ही सांगितलं चेष्टा मस्करी करू नका माझी, सुंदर वगैरे काही नाही. भगवंताने सांगितलं का तू खरंच सुंदर आहेस, फक्त ती कुंकुम तिलक माझ्या कपडावरती लाव. आणि ते कुंकुम तिलक कपडावरती लावण्याचा प्रयत्न केला. भगवंताने तिच्या अंगठ्यावरती पाय दिला, तिच्या हनवटीला 2 बोटांनी धरलं, तिला 3 ठिकाणी वाकडी होती, सरळ केलं तिला. आणि भगवंताचा स्पर्श झाला, नकशकांत सौंदर्य तिला प्राप्त. कांती चमकू लागली तिच्या अंगाचा. भगवंताचा स्पर्श झाला. त्या कुंजेचा त्या ठिकाणी उद्धार केला, तिला भेटले. आणि पुढे कंसाने कृष्णाला आणि बलरामाला मारण्याकरता एक मदोन्मत्त हत्ती उभा केला. काय करायचं तुम्ही करत जा, चालू देत जा. मदोन्मत्त हत्ती उभा आहे समोर. कृष्णाच्या अंगावरती चढाई केली. हत्ती अंगावरती येतोय, पाय खाली तोडून मरण्याचा प्रसंग.